सातवी इंग्रजी 1.4 जर्नी टू द वेस्ट इंग्लिश वर्कशॉप। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आजच्या पाठामध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप 1.4 जर्नी टू द वेस्ट या पाठाचं इंग्लिश वर्कशॉपमध्ये असलेले प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची ते या ठिकाणी समजून घेणार आहोत। चला तर आपण सर्वजण तयार आहात ना? पहिला प्रश्न आहे पहा त्या वर्कशॉपमध्ये, लिस्ट ऑल द पर्सन्स अँड कॅरेक्टर्स मेन्शन्ड इन द स्टोरी। तुम्हाला जी गोष्ट दिलेली आहे जर्नी टू द वेस्ट, त्यामध्ये कोणत्या व्यक्तींचा आणि कोणत्या पात्रांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याची एक यादी तुम्हाला करायची आहे, लिस्ट बनवायची आहे। या ठिकाणी पहा, पहिली जी व्यक्तिरेखा आहे त्यामध्ये आलेली ती आहे इवान चॉंग किंवा इवान शॉंग असा पण त्याचा उच्चार केला जातो। गॉनिन डिएटी ही देवता आहे पहा, गॉडेस ऑफ मर्सी, स्वर्गामध्ये असलेली, आणि तिने 3 व्यक्तींना स्वर्गातून हकलून दिलं होतं, त्यांना वरदान दिलं होतं की तुम्ही काय करा, मंकची सेवा करा, इवान शॉंगची सेवा करा। तर त्या व्यक्तिरेखा आहेत पहा इथे दिलेल्या। सन वुकॉंग, तुम्ही फक्त सन वुकॉंग लिहिलं तरी चालेल, त्यांचं पुढचं नाव नाही लिहिलं तरी चालेल। सन वुकॉंगचंच दुसरं नाव होतं मंकी किंग। दुसरी व्यक्ती होती झुबाजी और पिक्सी, आणि तिसरी व्यक्ती होती शा उजिंग किंवा त्यांचंच नाव होतं सँड प्रिस्ट। तर अशा प्रकारे या 3 व्यक्तिरेखा ही गॉनिन डिएटी म्हणजे ती देवता, गॉनिन डिएटी ती गॉडेस ऑफ मर्सी, दयेची देवता थोडक्यात। तर ह्या सगळ्या नावांची तुम्ही काय करायचे आहे, एक यादी तयार करायची आहे। प्रश्न विचारलेत पहा, विच ऑफ देम आर रियल, त्यापैकी खऱ्या असलेल्या व्यक्तिरेखा कोण आहेत त्या तुम्हाला तिथे लिहायच्या। रियल, रियल म्हणजे खऱ्या, आणि विच आर इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक कोणत्या असतील। तुमच्या लक्षात आलं असेल, आता जी देवता असते देवी तर ती काल्पनिक असते, म्हणून गॉनियन डिएटी जी आहे ती इमॅजिनरीमध्ये येईल, आणि फक्त इवान शॉंग यांचं नाव मात्र रिअलमध्ये येईल, कारण की ते स्वतः भारतामध्ये येऊन इथे राहिलेले आहेत, भारतामध्ये फिरलेले आहेत, बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स जे होतं ते त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचे लेखी पुरावे आपल्याला पाहायला मिळतात। परंतु हे जे काल्पनिक व्यक्तिरेखा आहेत त्यांचं मात्र इमॅजिनरीमध्ये तुम्हाला समावेश करावा लागेल। मग काल्पनिकमध्ये गॉनिन डिएटी, त्यानंतर सन वुकॉंग, झुबाजी आणि शा उजिंग ही 4 नावे तुम्हाला इमॅजिनरी सेक्शनमध्ये लिहावी लागतील। चला पुढचा प्रश्न पाहूया। क्वेश्चन नंबर 2, से व्हेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग, बरोबर किंवा चूक हे तुम्हाला ओळखायचं आहे। एक एक सेंटेन्स पाहूया आपण। पहिलं सेंटेन्स आहे, द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका। तर त्यांनी म्हणले जर्नी टू द वेस्ट हा जो प्रवास आहे हा पाश्चिमात्य जी राष्ट्र आहेत किंवा पाश्चिमात्य देश आहेत, इंग्लंड आणि अमेरिका, त्यांच्याशी संबंधित आहे। तुम्हाला काय वाटतंय, बरोबर की चूक? हे काय आहे, चूक आहे, कारण हे चीनमधून भारतामध्ये आल्यामुळं भारत हा पाश्चिमात्य देश त्या ठिकाणी संबंध येतो, म्हणून हे विधान कसं आहे, पहिलं दिलेलं रॉंग आहे, तिथे तुम्ही रॉंग लिहायचं आहे। त्यानंतर दुसरं सेंटेन्स पहा, इन द डेज ऑफ इवान चॉंग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क। तर ते एक सोपं काम नव्हतं असं त्यांनी सांगितले, तर ते बरोबर आहे, म्हणून तिथे तुम्ही राईट हा शब्द लिहायचा आहे। त्यानंतर इवान चॉंग ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया, इवान चॉंगने भारतामध्ये खूप प्रदेशामध्ये प्रवास केला, तर हेही बरोबर आहे, म्हणून ते वाक्यसुद्धा तिथे राईट लिहायचं आहे। त्यानंतर पुढचं वाक्य आहे, इवान चॉंग्स वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी। तर इवान चॉंगचा जो परतीचा प्रवास होता तो काही सोपा होता असं म्हणायचे, तर तसं काही नव्हतं, तोही तितकाच डिफिकल्ट होता, म्हणून हे विधान कसं आहे, रॉंग आहे। त्यानंतर गॉड्स, आता हे रॉंगसाठी W आणि राईटसाठी R लिहिलेलं आहे, तुम्ही मात्र पूर्ण शब्द लिहा। पुढचा सेंटेन्स आहे, गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प इवान चॉंग इन हिज क्वेस्ट। तर गॉड्स आणि सुपरनॅचरल पॉवर्सनी इवान शॉंगला त्याच्या मोहिमेमध्ये मदत केली। खरं असेल का, थोडासा विचार करा बरं।
अशा सुपरनॅचरल पॉवर्स कधी मदत करतील का इवन शॉंगला? तर त्यांनी तिथं सांगितलं की मदत केली, तर हे रॉंग आहे. इवन शॉंग स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेवर ते इवन शॉंग भारतामध्ये आलेले होते. त्यांना कोणीही कसलीही मदत केलेली नव्हती. म्हणून गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प्ड इवन शॉंग इन हिज क्वेस्ट, हे काय आहे? रॉंग सेंटेन्स आहे. त्यानंतर ते इमॅजिन केलेलं आहे तसं की फक्त त्यांनी मदत केली म्हणून, प्रत्यक्षामध्ये तसं काही नाही. त्यानंतर पुढचं सेंटेन्स पहा. द 3 डिसायपल्स ऑफ इवन शॉंग वेअर 3 सेंट्स. ते सेंट्स होते का? तर नव्हते. म्हणून हे सुद्धा वाक्य कसं आहे? रॉंग आहे. ते स्वर्गामध्ये राहणाऱ्या व्यक्ती होत्या आणि तिथे पण ते ट्रबल मेकर्स होते आणि त्यांना खाली टाकून दिलं होतं, म्हणून मग ते काही संत नव्हते. त्यानंतर शेवटचं वाक्य पहा. द 3 डिसायपल्स हॅव सुपरनॅचरल पॉवर्स. तर ते विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणून आपण तिथे आर लिहूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा. राईट एनी 5. प्रश्नांची सुरुवात ही क्रियापदाने झाल्यानंतर तुम्हाला ते सांगितलेलं असतं, म्हणून ही सगळी काय म्हणू आपण कमांड्स किंवा तुम्हाला ऑर्डर देण्यासारखे प्रश्न आहेत, ते लक्षात घेत चला. राईट एनी 5 फीचर्स ऑफ सन वुकॉंग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. तर सन वुकॉंगचे जे तुम्हाला वैशिष्ट्ये आवडली, 5 वैशिष्ट्य, तर ती त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. या ठिकाणी दिले पहा. पहिलं इथे दिले सन वुकॉंग अँड ही कॅन वॉक थ्रू फायर. तर ते सन वुकॉंग जाळातून पण चालू शकत होता. तर आपण सन वुकॉंगची जी कॅरेक्टर्स आहेत ती पाहूया. इथे पहा. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल्स इज सन वुकॉंग. सन वुकॉंग दिलंय. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्लू ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटन. आणि नंतर त्याची वैशिष्ट्य दिलेली पहा. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. हे पहिलं वैशिष्ट्य तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. त्यानंतर पुढचं तुम्ही वैशिष्ट्य लिहायचं आहे. ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रँड्स इंटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग ऑफ हिज चॉईस. तर त्याच्या आवडीप्रमाणे, त्याची जशी निवड असेल, त्याची जशी आवड असेल, त्या प्रकारामध्ये तो त्याच्या केसाचं रूपांतर करू शकत होता. हे दुसरं वैशिष्ट्य. त्यानंतर हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कजेल इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्याकडे जो लाकडी काठी होती मोठी, ती सुद्धा कशी होती? मॅजिकल होती. इट कॅन ग्रो. आता हे तुम्ही पुढचं वैशिष्ट्य लिहा त्या काठीचं. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. म्हणजे तो जवळजवळ आकाशाला सपोर्ट करेल एवढा मोठा खांबात त्या कजेचं रूपांतर व्हायचं. पुढचं वैशिष्ट्य आहे पहा. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ निडल. ते सुई इतकं छोटं होऊन जायचं ते कजेल. देन द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज एअर. त्याच्या कानामागे तो ते लावून टाकायचा. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स. हे पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे पहा. सन वुकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट 1 समरसॉल्ट पाठीवरती. तर एका उडीमध्ये तो हजारो किलोमीटर इतका अंतर तो पार करू शकायचा, असं त्याचं वैशिष्ट्य होतं. पुढे इथे दिलेले आहे पहा. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तो त्याला जिथं वाटेल तिथं तो उडत जाऊ शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. हिऱ्या इतकी कठीण त्याचं शरीर होतं. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. म्हणून त्याला कोणीही इंज्युअर करू शकत नव्हतं, कोणी त्याची खोड काढू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्स-रे व्हिजन. त्याची जे डोळ्यांची जी दृष्टी होती ती एक्स-रे व्हिजन होती त्याला. तर अशा प्रकारे सन वुकॉंगची जी वैशिष्ट्ये आहेत ती लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पहा. रीड. फक्त वाचायचं काम करायचं आहे तुम्हाला आणि म्हणायचं आहे. चला तर वाचा. ॲज बिग ॲज अ पिलर, ॲज टायनी ॲज अ निडल,
नाऊ राईट मोर सच फ्रेजेस यूजिंग युअर इमॅजिनेशन. आता तुमची कल्पना वापरून तुम्ही अशा प्रकारच्या फ्रेजेस लिहायच्या आहेत. जसं की ॲज बिग ॲज अ पिलर म्हणजे खांबा इतकी मोठी वस्तू. त्यानंतर ॲज टायनी ॲज अ निडल म्हणजे सुई इतकं छोटं असं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या फ्रेजेस तयार करायच्या आहेत. ॲज बिग ॲज अ माउंटन पर्वता एवढं मोठं असं तुम्ही लिहू शकता. त्यानंतर ॲज टायनी ॲज अ पिन पिनी इतकं छोटं. त्यानंतर ॲज हार्ड ॲज अ स्टोन दगडा इतकं कठीण. ॲज सॉफ्ट ॲज अ फ्लावर. त्यानंतर ॲज स्वीट ॲज अ लॉलीपॉप. त्यानंतर ॲज शार्प ॲज अ नाईफ. अशा प्रकारे त्या फ्रेजेस तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 5 पहा. यू नो दॅट मेनी टाइम्स अ लेटर और अ ग्रुप ऑफ लेटर्स is added before or after a word to make new words. A letter, a group of letters that is added before a word is called a prefix. तर असं अक्षर किंवा अक्षरांचा गट जर शब्दाच्या आधी जोडला बिफोर अ वर्ड तर त्याला प्रिफिक्स असं म्हणायचं. काय म्हणायचं? प्रिफिक्स. अ लेटर, ग्रुप ऑफ लेटर्स that is added after a word is called a suffix. जर तोच अक्षरांचा समूह किंवा अक्षर जर त्या मूळ शब्दाच्या नंतर जोडलेले असतील तर त्याला म्हणायचं आहे सफिक्स. The word to which a prefix or suffix is added is called a root or root words. तर ज्या शब्दाला असा सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडला जातो त्या मूळ शब्दाला रूट किंवा रूट वर्ड मूळ शब्द असं म्हणतात. लेट अस लुक ॲट सम एक्झाम्पल्स ऑफ रूट्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. या ठिकाणी त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे पहा. क्वेश्चन नंबर 6 मध्ये गेस द मिनिंग ऑफ. तुम्हाला त्या शब्दांचं काय करायचं आहे? अर्थ शोधायचा आहे. गेस द मिनिंग मला अंदाज लावायचा आहे. अनफॅमिलियर. आता फॅमिलियर म्हणजे काय? तर आपल्या कुटुंबात राहणारा. मग तो आपल्या ओळखीचा असतो की नाही? मग परिचित ओळखीचा असतो. आणि अनफॅमिलियर त्याला काय लागलं आहे? प्रिफिक्स लागला. UN अन लागल्यामुळे त्या नवीन शब्द तयार झाला अनफॅमिलियर. मग त्याचा काय होईल अर्थ? अनफॅमिलियर म्हणजे अपरिचित, माहीत नसलेला. तसंच इथे आलंय पहा बिलिव्हेबल. आणि बिलिव्हेबलच्या आधी अन लागलंय. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. त्यानंतर नाऊ राईट द अपोजिट्स ऑफ द फॉलोइंग. मग आता तुम्हाला खाली काही शब्द दिलेत आणि त्यांचे अपोजिट्स लिहायचे आहेत. अनसेफ त्याचा अपोजिट काय होईल? अनसेफचं सेफ. त्यानंतर अनइम्पॉर्टंट इम्पॉर्टंट. अनइंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. अननोन नोन. अनकाइंड काइंड. अनइंटेलिजंट इंटेलिजंट. तर अशा प्रकारे आपण काय केले? त्या सर्व शब्दांचे अपोजिट वर्ड्स आपण लिहिलेले आहेत. तर सफिक्स, प्रिफिक्स आणि रूट्स हे मी समजून सांगितलेलं आहे. जर कुणाला त्याविषयी काही अडचण आली तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा, म्हणजे मला तुमच्या शंकेचं निराकरण करता येईल. I hope you all have learned this workshop very well. If you have any doubt or any question in your mind, you can ask me in comment box. I will try to solve your question. So I am very thankful to all of you for watching my video. Thank you.